या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम इमारत कामगारांना गृहोपयोगी संच मोफत देण्याची योजना आहे, परंतु सोलापुरातील ठेकेदारांचे प्रतिनिधी कामगारांकडून 1000 ते 1500 रुपये घेऊन भांडी विक्री करत असल्याचे तक्रारी निवेदन सरकारी कामगार अधिकारी सोलापूर आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आयुक्तांकडे दिले आहे, अशी माहिती संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली। सोलापुरातील मोळेगाव तांडा येथे सोलापूर विभागाचे भांडी वाटप ठेकेदार सूरज बोरामणीकर व अक्कलकोट विभागाचे प्रकाश घोडके हे शासकीय नियमानुसार बांधकाम कामगारांना मोफत भांडी वाटप योजना असताना कामगारांकडून 1000 ते 1500 रुपये घेऊन भांडी संच विक्री करत आहेत, अशा तक्रारीचे निवेदन सरकारी कामगार अधिकारी सूर्यकांत डोबरियाल यांना देण्यात आले। या निवेदनात गृहोपयोगी वस्तू संच वाटप करणाऱ्या ठिकाणी खुलेआम 1000 ते 1500 रुपये घेऊन बांधकाम कामगारांना भांडी विक्री करत असल्याचे निदर्शनास येत असून असे दलाल एजंट यांना महोदय कामगार मंत्री, महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाचे सचिव विवेक कुंभार यांना निवेदन देण्यात आले। मात्र सोलापूर जिल्ह्यातील गृहोपयोगी संच वाटप करणारे अक्कलकोट विभागाचे प्रकाश घोडके, सोलापूर विभागाचे सूरज बोरामणीकर, वैभव रगबले हे ठेकेदार उघडपणे पैसे घेऊन गृहोपयोगी वस्तू विक्री करत आहेत। सदर आपणास सविनय विनंती की आपल्या कार्यालयामार्फत भांडी वाटप ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे मोठे बॅनर लावून लाचलुचपत विभागात तक्रार दाखल करून संबंधितांवर गुन्हे नोंद करण्यात यावे। 2 दिवसात असे न झाल्यास गुरुवार दिनांक 24 जुलै 2025 रोजी गृहोपयोगी संच वाटपा ठिकाणी धरणे आंदोलन केले जाईल आणि या होणाऱ्या परिणामास आपण स्वतः जबाबदार राहाल, असे नमूद करण्यात आले आहे। त्याचबरोबर संघर्ष समितीच्या वतीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपायुक्त प्रशांत चौगुले यांनाही या संदर्भात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात अंगद जाधव, सोहेल शेख, गणेश बोटू, वैशाली बनसोडे, रेखा आडकी यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। तर्फे आज सोलापूर जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त श्री गायकवाड साहेब यांना निवेदन देण्यासंदर्भात आम्ही आलो असता गायकवाड साहेब हे जागेवर नसल्याने त्यांचे सहाय्यक त्यांचे सहकारी त्यांना आम्ही लेखी स्वरूपात निवेदन दिलेलं आहे। आत्तापर्यंत जे निवेदन दिलेत त्या निवेदनाची दखल घेऊन माननीय कामगार मंत्री आकाश कुलकर साहेब यांनी बोगस बांधकाम कामगार चौकशी संदर्भात आणि गृहोपयोगी संचामध्ये झालेला भ्रष्टाचार याची सखोल चौकशी आणि ज्या ठिकाणी तुम्हाला बोगस बांधकाम आढळतील किंवा भांड्यामध्ये पैसे वाटप परिस्थिती दिसल्यास तात्काळ अँटी करप्शन ब्युरोकडे नंबर देऊन संबंधितावर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे। मात्र ह्या सहाय्यक कामगार आयुक्तालयामध्ये आणखीन सुद्धा बोगस बांधकाम कामगाराला आळा बसलेला दिसून येत नाही आणि भांडी वाटपकडे आम्ही गेलेलं असताना तर त्या ठिकाणी 700-800 रुपये घेऊन भांडी वाटप विक्री खुलेआम शासकीय वस्तूची विक्री हे मूल्य करता येत नाही, मात्र त्या ठिकाणी खुलेआम विक्री करलेली आमच्या निदर्शनास आली आहे। त्यामुळं दिनांक 24/7/2025 रोजी माननीय सहाय्यक कामगार आयुक्ताला निवेदन देऊन त्या ठिकाणी ज्या ठिकाणी भांडी वाटप करणार आहेत त्या ठिकाणी निदर्शने आंदोलन आमची महाराष्ट्र राज्य कृती समिती, संघर्ष हक्क न्याय समितीतर्फे आंदोलन करण्यात येईल आणि ह्यामध्ये ज्या खऱ्या कामगार आहेत सोलापूर जिल्ह्यातली या खऱ्या कामगारांनी आपल्याला न्याय मिळण्यासाठी मोठ्या संख्येने आमच्या संघर्ष कृती समितीमध्ये सामील होण्याचं आव्हान मी सोलापूर जिल्ह्यातून उपाध्यक्ष अंगद जाधव, आमचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी साहेब, सेक्रेटरी सोहेल साहेब आणि खजिनदार गणेश बोटू साहेब, वैशालीताई बनसोडे महिला प्रतिनिधी यांच्या कोणत्याही नंबरवरती अटॅच करून ज्या ठिकाणी बोगस बांधकामगिरी चाललेलं आहे, पैसे घेऊन चाललेला आहे तो खेळ तात्काळ बंद करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातल्या तमाम खऱ्या बांधकाम कामगारांनी आमच्या कृती समितीमध्ये जर आलं तर आम्ही त्याचं स्वागत करून खऱ्या बांधकामगाराला न्याय हक्क आम्ही देण्याचं मोठं काम आम्ही सोलापूरमध्ये करू। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।